माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मला काहीच माहित नाही, याबाबत प्रदेश अध्यक्षांनाच विचारा असं म्हणत हात झटकले। आमदार सुभाष देशमुख यांचा विरोध असतानाही माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश गुरुवारी मुंबईतील प्रदेश कार्यालयात पार पडला। दरम्यान माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी कधी प्रवेश झाला असं म्हणत या विषयातून हात झटकला। तसंच याबाबत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनाच विचारा असं म्हणत वेळ मारून नेली। आमदार साहेब, सोलापूर वरून आम्ही पत्रकार बोलतोय, सगळे पत्रकार आहेत, ऑनलाईन आहेत। तर दिलीप माने यांचा प्रवेश झालाय आणि प्रवेशात वेळी आपण म्हणजे काय कशा पद्धतीने कधी झाला प्रवेश म्हणजे तुम्हीच असं म्हणताय म्हणजे विचार तुम्हालाही माहित नाही का? नाही मला नाही माहिती। पण साहेब हे सरळ सरळ तुम्ही दिशाभूल करता पत्रकारांची, तुम्हाला माहिती असल्याशिवाय हे विषय होतच नाही। तुम्ही पत्रकारांचा दिशाभूल करता, सगळं तुम्हाला माहिती आहे, प्रवेश तुम्हाला ऐकल्याशिवाय कुठलाही प्रवेश होत नसतं सोलापूर जिल्ह्यात। पालकमंत्री आहात आपण। बोला बोला, तुमचं म्हणणं सांगा काय तेच, पण तुम्ही परवादिवशी म्हणलं होतं की जे दिलीप मानेंचा निर्णय आहे ते सुभाष देशमुख घेतील, पण सुभाष देशमुखांना विश्वासात घेऊन हा प्रवेश झाला आहे का? विषय प्रवेश झालेला आहे, हो समोर आहे, हो झाला। प्रदेशाध्यक्षांना या संदर्भात फोन करा आणि तुम्ही चर्चा करा प्रदेशाध्यक्षांशी। नाही, पण साहेब तुमचा शब्द आहे आमच्या सर्वांसमोर की बाबा बापूंना विश्वासात घेतल्याशिवाय मानेंचा प्रवेश आम्ही निश्चित करणार नाही। बापू म्हणतायत की मला कुठल्याही पद्धतीची कल्पना नाही, हा झालेला प्रवेश कसा झाला आणि कशाच्या आधारावर झाला याची कल्पना नाही। ते पालकमंत्र्यांना विचारा म्हणतात, पालकमंत्री तसं म्हणले असेल तरी। पालकमंत्र्यांना विचारा, पालकमंत्री या विषयावर तुम्हाला बोलले होते। बोलायचा विषय। दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी महापालिकेत आमदार सुभाष देशमुख यांना विचारल्याशिवाय दिलीप माने यांचा प्रवेश होणार नाही असं वक्तव्य केलं होतं। मात्र तरीही दिलीप माने यांचा प्रवेश झाला, त्यामुळं पालकमंत्री म्हणून जयकुमार गोरे यांना विचारल्याशिवाय प्रवेश होणं शक्यच नाही। आमदार सुभाष देशमुख यांची नाराजी आपल्यावर होऊ नये म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रदेश भाजपकडे बोट दाखवत विषयातून अंग काढून घेतलं।